तर विरोधी पक्षनेता सरकारनं ठेवलेला नाही असं संजय राऊत म्हणाले। विरोधी पक्षनेता नसणं हा जनतेचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न आहे। अंबादास दानवेनंतर सतीश पाटील यांचं नाव सांगितल्याची माहिती असल्याचं राऊत म्हणतात। तर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सध्या मदतीची गरज आहे असं नवनाथ बन यांनी म्हटलंय। मदत करण्याऐवजी राऊतांना विरोधी पक्षनेते पदाबाबत सुचतं असंही नवनाथ बन म्हणाले। विरोधी पक्षनेते पद नसणं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा या राज्याच्या जनतेचा जो आक्रोश आहे तो दडपण्याचा प्रयत्न आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी असं विधिमंडळात विधानसभेतल्या तीनही प्रमुख पक्षांनी कळवलं। शिवसेना हा मोठा पक्ष आहे। विधान परिषदेमध्ये सुद्धा अंबादास दानवे निवृत्त झाल्यावर त्या पदावरून काँग्रेसच्या नेतृत्वानं सगळ्यांच्या संमतीने एक नाव कळवलेलं आहे। मला वाटतं सतीश पाटील यांचं नाव आहे। त्यांनाही नेमलं जात नाही। आमच्या मराठवाड्यातील शेतकरी बांधव हे पुराच्या संकटामध्ये आहेत। त्या लोकांना तिथं अतिशय वाईट अवस्थेमध्ये ते जगतायत आणि अशा वेळेला त्यांना मदत करण्याऐवजी संजय राऊत यांना विरोधी पक्षनेते पदाचं सुचतं। अहो, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची आहे का तुमचं विरोधी पक्षनेते पद महत्त्वाचं आहे? ज्या पद्धतीनं मराठवाड्यातील शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या बांधावर तुम्ही जाणार नाहीत, शेतकऱ्यांना मदत तुम्ही करणार नाहीत आणि तुम्ही म्हणणार विरोधी पक्षनेते निवडा। किमान थोडीशी संवेदनशीलता संजय राऊत तुम्ही दाखवली पाहिजे।